आता बघूयात महाराष्ट्र जिल्ह्यातील विविध टॉप 9 बातम्या। कोल्हापूरच्या लक्ष्मी टाकळी या ग्रामपंचायतींकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव तर ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोल्हापुरात श्री क्षेत्र नरसिंगवाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट, दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार तर मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी यासाठी 3D स्कॅनिंग। भंडारा जिल्ह्यात तापमानात घट, जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसवर। नंदुरबारमध्ये सातपुड्यात थंडीची लाट कायम, तापमानात सध्या घट झाली, 8 अंश सेल्सिअसवर तापमान। चांगल्या पावसामुळे यंदा वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामानं नवा उच्चांक गाठला, जिल्ह्यामध्ये 1,06,438 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी। मराठवाड्यातील 11,42,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा, आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार। वाशिम जिल्ह्यामध्ये 1,06,438 हेक्टरवर रब्बीची पेरणी, मात्र जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा पेरा घटला। अमरावतीमध्ये 3 दिवसांपासून न्यायालयाची टीम तळ ठोकून, छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज चौकशी होणार, तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा संशय।